आज मी तुमच्यासाठी असा फेस पॅक घेऊन आले आहे, जो खूप सोपा आहे पण परिणाम इतका छान आहे की आरशात पाहताना तुम्हालाच तुमचा चेहरा आवडायला लागेल. जर तुमच्या चेहऱ्यावर काळेपणा, डाग, पिंपल्स, कोरडी किंवा डल त्वचा असेल आणि काहीही केलं तरी ग्लो येत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण हा उपाय आहे एकदम घरगुती, स्वस्त आणि नैसर्गिक, जे आपल्या किचनमधल्याच वस्तू आहेत. त्याआधी सर्वांना एक विनंती, आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक पण नक्की करा. आणि त्याच साईडला एक बेल आयकन असते, ती देखील प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर हा फेसपॅक म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचा खजिना आपण म्हणू शकतो. तर चला, आधी मी स्वच्छ बाउल घेतलेला आहे, कारण आपण त्वचेसाठी यूज करणार आहोत, तर स्वच्छ असाच घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला काही साईड इफेक्ट होणार नाही. तर त्यामध्ये मी स्टार्टिंगला घेणार आहे फर्स्ट इन्ग्रेडियंट, ते म्हणजे त्वचेचं नैसर्गिक सोनं आपण त्याला म्हणू शकतो, जे की आहे तांदळाचं पीठ. तर 2 चमचे मी इथे घेतलेलं आहे, जे की आपल्या त्वचेला खोलवर स्वच्छ करण्याचं काम करत असते, किंवा टॅनिंग आपल्या शरीराची काढण्याचं कमी करण्याचं काम करत असते. त्यानंतर स्क्रबचं देखील काम करतो, काळेपणा घालवण्याचं काम करतो, पिंपल्स, डाग हळूहळू कमी करायचं आणि नैसर्गिकरित्या आपल्या चेहऱ्याला उजळपणा येतो. त्यानंतर सेकंड इन्ग्रेडियंट आहे, ते म्हणजे आपल्या त्वचेसाठी आपण अमृत म्हणू शकतो, ते म्हणजे कच्चं दूध, जे की आपल्या घरातलंच इन्ग्रेडियंट आहे आणि तुम्ही प्रत्येकाला इझिली मिळू शकतात असे. आता कच्चं दूध म्हटलं तर आपल्या त्वचेसाठी भरपूर पोषण आहे, किंवा स्किन सॉफ्ट आणि प्लम दिसण्यासाठी खूप मदत होते. कोरडी त्वचा मऊ बनवण्याचं काम करत असतं. एजिंग सायन्स कमी करण्यामध्ये मदत करते. नैसर्गिक ग्लो वाढवायला देखील आपल्याला कच्चं दूध हे मदत करत असतं. तर त्याला असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तांदळाचं पीठ, जे दूध आपण त्यात घातलेलं आहे, त्याला व्यवस्थित असं ऑब्झर्व करून घेणार आहे. आणि जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, असं कोरड असं त्याचं थिकनेसमध्ये पेस्ट तयार होणार आहे. जे करून आता आपल्याला थर्ड इन्ग्रेडियंट घालायचं आहे, ते म्हणजे आहे गुलाबजल. आता गुलाबजल हे आपल्या त्वचेसाठी किती इम्पॉर्टंट आहे, किंवा त्वचेला थंडावा आणि फ्रेशनेस देण्याचं काम हे गुलाबजल देखील आपल्याला त्वचेसाठी करत असतं. चेहऱ्याची जळजळ आणि लालसरपणा कमी करण्याचं काम हे गुलाबजल करत असतं. ओपन पोर्स कमी करण्यामध्ये मदत करतं. स्किनला फ्रेश आणि टोन ठेवण्याचं काम देखील करत असतं. मेकअपपूर्वी टोनर म्हणूनही वापरता येतं गुलाबजल, हे प्रत्येकाला माहीतच असेल. तर त्यासाठी व्यवस्थित त्याला आपण 2 ते 3 चम्मच गुलाबजल घातलं, त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या काहीच राहिल्या नाही पाहिजे, अशा प्रकारे. तर जसं की आता मी तुम्हाला दाखवत आहे, अशा प्रकारे थोडं थिक झालेलं होतं, तर लगेच मी त्यामध्ये अजून थोडंसं गुलाबजल मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला लावताना जास्त थिकनेससारखं वाटलं नाही पाहिजे, किंवा ड्रायसारखं झालं नाही पाहिजे, त्यासाठीच. आता हे सर्व घटक नीट मिसळून स्मूथ पेस्ट आपण त्याची तयार करून घेणार आहोत. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये एकही गुठळी राहायला नको, त्यासाठीच. आणि हे शक्यतो तुम्ही प्लास्टिकच्याच बाउलमध्ये करा, आणि कोणाला ॲलर्जी झाली तर प्लीज तो इन्ग्रेडियंट तुम्ही नाही वापरायचा आहे. अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झाली होती. त्यानंतर स्वच्छ किंवा नॉर्मल पाण्याने, किंवा तुम्ही काही फेसवॉश वगैरे वापरत असाल तर त्यानेच तुमचा चेहरा व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नॉर्मल पाण्याने. आणि त्यानंतर आपल्याला जो आपण फेस पॅक हा पॅक तयार केलेला आहे, तो व्यवस्थित असा सर्व चेहऱ्यावर व्यवस्थित असा अप्लाय आपल्याला करून घ्यायचा आहे. किंवा तुम्हाला जिथे जास्त डल वाटत असेल स्किन, तिथे व्यवस्थित असा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही लावून घ्यायचं आहे. आता नाकावर ब्लॅकहेड्स वगैरे असतात, तर तिथे तुम्ही व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे, किंवा चेहऱ्यावर जो आपला गालचा भाग असतो, जिथे की मी तुम्हाला लावताना दिसत आहे, तिथे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं स्किन दिसायलाही खूप ताजीतवाने दिसेल आणि छान वाटेल. आता चेहऱ्यावर सगळीकडे लावून झालं की लगेच मानेवर देखील अप्लाय करून घ्यायचं आहे. कारण आपला चेहरा जसा दिसणार आहे, तसंच आपले मान देखील दिसायला पाहिजे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यामध्ये आणि मानेमध्ये जास्त फरक वाटला नाही पाहिजे. त्यासाठी मानेला पण तुम्ही सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. आता याला 10 मिनटं मी फक्त नॉर्मल असं ड्राय होऊ देणार आहे, आणि त्यानंतर हात ओले करायचे आहे. आता त्यामध्ये तुम्ही गुलाबजल देखील घेऊ शकतात, किंवा नॉर्मल पाण्याने मसाज करायचे आहे. मसाजने आपलं रक्तभिसरण सुधारतं, त्वचा टाईट आणि ग्लोईंग दिसायला मदत होते, डार्क सर्कल हलके होतात, फेस हा शेपमध्ये दिसू लागतो.
तर आणि तेलकट, कोरडी, मिक्स किंवा संवेदनशील कोणत्याही त्वचेसाठी हा फेस पॅक खूप उपयुक्त आहे. तर तुम्ही हा आणि त्यानंतर फेस वॉश केल्यानंतर असा काहीसा माझा चेहरा झालेला होता, जो की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा फेस पॅक जर का तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एक कमेंट करायला प्लीज विसरू नका. चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.